नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज पोर्टलवर खूप साऱ्या महिलांनी भरले होते आणि त्यामध्ये आधार OTP ने भरलेले फॉर्म हे आता रिसबमिट साठी येत आहेत। आणि रिसबमिट करताना त्या महिलेचा आधार नंबर टाकल्यानंतर त्यांना तिथे एक एरर पाहायला मिळत आहे। तर एरर काय आहे? ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट। ज्यावेळेस तुम्ही त्या महिलेचा आधार कार्ड एंटर करता त्यावेळेस असा एरर पाहायला मिळत आहे। तर हा एरर काय येत आहे, त्यानंतर याचं काही सोल्युशन आहे का आणि अर्ज रिसबमिट कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड म्हणजे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे। त्यानंतर इथं यापूर्वी केलेले अर्ज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये तुमचे जे काही अर्ज लॉगिन मधून भरले असतील ते तुम्हाला दाखवेल। इथं तुम्ही पाहू शकता आपल्याकडे दोन अर्ज आहेत, पेंडिंग आणि रिसबमिट। आता यांना रिसबमिट ऑप्शन आलेले आहे, त्याच्या समोर इथं एडिटचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे। एडिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं त्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करायचं आहे। ही माहिती टाकल्यानंतर काही महिलांचा फॉर्म ओपन होत आहे आणि त्यांना पूर्ण ऑप्शन दाखवत आहे, म्हणजे त्यांचा फॉर्म पूर्णपणे ओपन होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत, आधार कार्डची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करायची आहे, पासबुक अपलोड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सबमिटेड किंवा ॲप्लिकेशन अपडेटेड असं तुम्हाला दाखवणार आहे। परंतु काही महिलांना एक एरर येत आहे। तर एरर काय आहे? आधार कार्ड नंबर टाकून घेऊयात। आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर व्हॅलिडेट आधार यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट। आता हा एरर काय येत आहे? तर या महिलेचा जो अर्ज आहे तो दोन ठिकाणी भरला गेला होता। एक जो आहे तो या लॉगिन मधून भरलेला आहे, ज्यासाठी रिसबमिट ऑप्शन आलेला आहे, आणि हा अर्ज पेंडिंग मध्ये असतानाच यांचा अर्ज हा अंगणवाडी सेविका यांच्याकडे भरला गेला होता, म्हणून असा हा एरर पाहायला मिळत आहे। तर तुम्हालाही काय करायचं आहे, तुम्हाला हा एरर जर येत असेल तर तुम्हाला हे चेक करायचं आहे की तुमचा जो अर्ज आहे तो दुसरीकडे कुठे भरला गेला आहे का। तुम्ही नारी शक्ती दूत ॲप किंवा अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्याकडे अर्ज भरला होता का हे तुम्हाला चेक करायचं आहे। आणि जर तुम्ही अर्ज भरला नसेल आणि तरीही हा एरर तुम्हाला येत असेल तर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे। त्यामुळं सध्या तरी याला कुठलंही सोल्युशन नाही। ज्यांचा आधार नंबर टाकल्यानंतर फॉर्म ओपन होत आहे त्यांनी आपल्या फॉर्ममध्ये आधार कार्डची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करायची आहे, बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि त्याला सबमिट करायचं आहे। आणि ज्यांचा अर्ज हा आधार OTP ने भरून पेंडिंग मध्ये आहे त्यांनी काय करायचं आहे, फ्रेश नवीन अर्ज भरायचा आहे। तो पेंडिंग अर्ज तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आणि एक नवीन अर्ज सबमिट करायचा आहे। तुमचा जो तो पेंडिंग अर्ज आहे त्याला रिसबमिट ऑप्शन येईल आणि तुमचा जो नवीन भरलेला अर्ज आहे तो तुमचा अप्रूव्हल होईल। याला सध्या तरी हे एकच सोल्युशन आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही आधार OTP ने फॉर्म भरला असेल आणि तुमचा पहिला फॉर्म हा पेंडिंग असेल तर तुम्हाला नवीन अर्ज करायचा आहे आणि तुमचा पहिला फॉर्म पेंडिंग असतानाच तुमचा नवीन अर्ज सबमिट होतो आणि तुमचे दोन अर्ज सबमिट होतील। त्यामधील विदाऊट आधार कार्डचा जो अर्ज होता, म्हणजे जो आपण आधार OTP वर भरलेला अर्ज होता, तो तुमचा रिसबमिट होईल। त्यामध्ये दुरुस्तीचा ऑप्शन येईल आणि तुमचा जो आता नवीन अर्ज भरलेला आहे त्याला अप्रूव्हल मिळेल। तर सध्या तरी याचं एकच सोल्युशन आहे, जर तुम्हाला याचा नवीन फ्रेश अर्ज भरता आला तर भरून घ्या, अन्यथा याचं सोल्युशन येईपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल। तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।